नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी बनवणार आहे नाचणीची आंबील। शरीराला थंडावा देणारी आणि कॅल्शियमने भरपूर आणि प्रोटीन युक्त। तर चला पटकन आपण याची रेसिपी बघून घेऊया। तर इथे मी याला बनवण्यासाठी दही घेतलेला आहे, अगदी अर्धा वाटी दही घेतलेला आहे आणि 2 चम्मच नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं, हे जे दही घेतलेलं आहे ना, याला मी ना असं मिक्स घोळून घेते, म्हणजे याचा ताक बनवून घेते। तुम्ही ताक घेतलं तरी चालेल। माझ्याकडे दही आहे तर मी याला छान घोळून घेतलं, यामध्ये पाणी घालून घेते आणि याचं असं छान पातळसर ताक बनवून घेते। बघू शकता छानपैकी इथे ताक बनून झालेलं आहे। आता मी काय करणार आहे, यामध्ये हे नाचणीचं जे पीठ आहे ना, हे मी घालून घेणार आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहे। बघू शकता असं पातळसर इथे ताक बनलं की हे जे 2 चम्मच मी नाचणीचं पीठ घेतलं होतं ते घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे। याच्या गाठी यामध्ये राहिल्या नाही पाहिजे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता ही आंबील ना उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पिल्या जाते। ही आपल्या शरीराला थंडावा देते आणि याच्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे कॅल्शियम सुद्धा नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात राहते। आणि महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा जास्त आहे तर हे पोटाला अगदी आपल्या थंड ठेवते। तर आंबील म्हणजे हा आंबवलेलाच पदार्थ राहते। तर तुम्ही याच्यासाठी ना रात्री सुद्धा हे पीठ भिजवू शकता। नुसतं पाण्यात जरी भिजवलं ना तर हे फर्मंट होते, म्हणजे आंबल्या जाते। तर तशी सुद्धा करू शकता। जर वेळेवर करायची असली तर मग तुम्ही ताकामध्ये किंवा दह्यामध्ये मिक्स करून बनवू शकतो आपण, जसं मी आता करत आहे। तर इथे पाणी ठेवलेलं आहे, 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे मी उकळायला। पाणी उकळलं हे जे आपण मिक्स करून नाचणीचं पीठ ठेवलेलं होतं हे यामध्ये ओतून घ्यायचं आहे। आणि आता इथे ना आंबील जोपर्यंत घट्ट येत नाही तोपर्यंत आपल्याला हे चालवत राहायची अशी चम्मचने, नाहीतर याच्या मग गाठी पकडतात। तर बस जास्त काही आपल्याला इथे करायचं नाही। आता मस्तपैकी ही 10 ते 12 मिनिटं छान उकळून घ्यायची आहे बस। आता चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, बघू शकता। आणि बस याला 10 ते 12 मिनिटं छानपैकी मंद आचेवर, एक उकळी आली की मग छान मंद आचेवर करून घ्यायची आणि हिला उकळू द्यायची छान 10-12 मिनिटं। बस आपली ही आंबील बनून तयार आहे। याला थंड करून पण तुम्ही पिऊ शकता, अशी थोडी कोमट पिली तरी चालते। मस्तपैकी मी 10-12 मिनिटात याला उकळून घेणार आहे। मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला नॅचरली आंबवलेली खायची असेल तर रात्री तुम्ही पाण्यामध्ये याला 2 चम्मच, जसं मी दह्यामध्ये भिजून ठेवलं ना तसंच पाण्यामध्ये भिजून ठेवायची, म्हणजे रात्रभरात ती आंबते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सेम याच प्रोसेसने ती करायची। आणि वेळेवर करायची असली तर छान दह्याचं ते ताक बनवायचं, ताक असलं तरी चालेल, त्यामध्ये भिजून आपण अशा प्रकारे ही आंबील बनवू शकतो। तर अगदी सोप्या पद्धतीने ही आंबील मी इथे बनवून तयार केलेली आहे। मस्तपैकी उकळून झाली की याला तुम्ही थंड करून स्टोर करून सुद्धा ठेवू शकता। कोणी म्हणजे ज्यांना आवडत असेल ते कधी पण पिऊ शकते याला। तर आता छानपैकी ही आंबील बनवून तयार झालेली आहे। आता मी काय करणार आहे, तुम्ही गरम गरम सुद्धा हिला पिऊ शकता किंवा थंडगार सुद्धा हिला तुम्ही थंड करून पिऊ शकता। तर माझ्याकडे ना हलकी अशी कोमट पिली जाते, तर मी तुम्हाला आता सर्व करून दाखवत आहे। छानपैकी आंबील घ्यायची। आता त्यामध्ये ही अशी कोणी अशी पण पितात। यामध्ये मी काय करणार आहे, इथे कोथिंबीर, कांदा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। याच्यावर छानपैकी असं टाकून घ्यायचं आपल्याला, कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, आणि थोडेसे मी यामध्ये चिली फ्लेक्स सुद्धा टाकणार आहे। मस्त वाटते जेव्हा ते दाताखाली ते आंबीलचे कांद्याचे वगैरे असे दाणे येतात ना, तर छान वाटते प्यायला आणि खायला वगैरे। तर मस्तपैकी आता इथे आपली आंबील बनवून तयार आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर बघू शकता इथे आपली आंबील आता बनून तयार आहे।